अन्नप्राशनचं डेकोरेशन करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे आमच्यासाठी, कारण का आज आमच्या माऊलात म्हणजे दृष्टीला 6 महिने पूर्ण झालेत. तर या व्हिडिओमध्ये आपण तिचं अन्नप्राशन करणार आहोत. तर अन्नप्राशन हे कसं करतात आणि कशासाठी करतात आणि आपण त्याच्यासाठी काय काय पदार्थ लावणार आहोत. आता ते बाहेर तिची मम्मी म्हणजे प्रज्ञा आणि माझी बहीण नीता हे सगळं करत आहेत. डेकोरेशन आता आम्ही करू. डेकोरेशन कुठे करणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग आता आपल्या माऊचं म्हणजे आमच्या दृष्टीचं अन्नप्राशन करूया. तर हे बघा, हे तिचं बारसं केलेलं तेव्हा तिचं नाव आहे दृष्टी, आणि इथे समोर आपण तिचं आता अन्नप्राशनचं डेकोरेशन करणार आहोत. आणि इथे नीता आणि प्रज्ञा अन्नप्राशनसाठी काय काय बनवतात. काय काय आणलं आहे नीता अन्नप्राशनसाठी? काय काय ठेवणार आहे प्रज्ञा? फ्रूट्स पण आम्ही आणलेत. आता इथे काय आहे? हे डाळिंब आहे, संत्र, काकडी, किवी आहे, सफरचंद आणि केळी आहेत, बनाना वगैरे आहेत ना. ठीक आहे, आता इथे आम्ही या वॉलवर अन्नप्राशनचं आता आम्ही डेकोरेशन बनवणार आहे, तुम्हाला तर दाखवतो. आणि हे हिचं नाव आमच्या माऊचं दृष्टी. बघा आता प्रज्ञा डेकोरेशन कसं करायचं सांगते बापूंना. हे बघा आता या पट्ट्या आहेत या डेकोरेशनच्या. आता इथे आपण एक एक मागे लावूया. कुकू, आपण आता काय करतोय? माऊचं डेकोरेशन करतोय. अन्नप्राशन हा बाळाचा पहिला घन आहाराचा एक पारंपरिक हिंदू संस्कार आहे. साधारणपणे 6 ते 8 महिन्याच्या वयात केल्या जाणाऱ्या या समारंभात बाळाचा वाढीचा उत्सव साजरा केला जातो. आणि यामध्ये कुटुंबाच्या आशीर्वादाने व प्रार्थनेसह बाळाचा गोड तांदळाची खीर खाऊ घातली जाते. देवतांचा अन्न अर्पण करण्यासाठी थोडी पूजा प्रार्थना केल्यानंतर घरातील वडीलधारी मंडळी किंवा आई वडील बाळाला भाताचे पहिले दाणे भरवतात.
डेकोरेशन रेडी झालं आहे. कसं झालं आहे तुम्ही सांगा. ठीक आहे, आपल्याला इथं तेवढं त्या मनाने आपण बनवलं. तर आपण इथे डाळिंब, गाजर, काकडी मिळून झाड बनवलं आहे. इथे संत्र्याचं गुलाब बनवलं आहे. परत इथे आपल्या माऊची पावलं बनवली. परत इथे किवीचं कासव बनवलं आहे. आणि काकडीचं ते आपण काय बनवलं, काकडीचा स्नेक बनवला आहे. ठीक आहे, बघा आता बाकी आता आपण कार्यक्रम सुरू झाल्यावर भेटू. इथे मस्त असं डेकोरेशन अन्नप्राशनचं आणि बाहेर असं मस्त पाऊस पडतोय जोरदार. मंडळी, आमच्या माऊचा अन्नप्राशनचा कार्यक्रम इथे समाप्त झाला आहे. तर कार्यक्रम कसा झाला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. काय राहिलं असेल ते पण कमेंटद्वारे सांगा. चला, हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.